रनवे 29 ची परवानगी मागितलेली होती। 2 मिनिटांनंतर रनवे 11 ची परवानगी मागितली। रनवे 29 ऐवजी रनवे 11 चा आग्रह का, असा सवाल रोहित पवारांनी विचारलेला आहे। रनवेची परवानगी मुख्य पायलट मागत असतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि ऐनवेळी रनवेची मागणी जी करण्यात आली त्याच्यावरून रोहित पवारांनी हे सवाल उपस्थित केले। परफेक्ट फ्लॅट आहे, जसं तुम्ही 2023 ला ऍक्सिडेंट बघितला तर नुसतं घासत गेलं होतं, अशी कदाचित घटना घडू शकली असते, दादा जिवंत असू शकले असते। 29 नंबरची परवानगी तिथं एटीसी कडनं घेतली होती, एटीसीने ती परवानगी दिली आणि 2 मिनिटांनंतर एयरक्राफ्ट करून रनवे 11 ची परत परवानगी मागितली। का, कशामुळे, काय कारण, प्रश्नच आहे। म्हणजे सोपं सोडून अवघड कशाला घ्यायचं? बर एकदा मागितली का? नाही, मग दुसऱ्यांदा परत 8:36 ला एअरक्राफ्टने गो अराउंड केल्यानंतर त्यांनी परत 29 ची मागणी केली, परत ती त्यांनी कॅन्सल केली, परत आम्ही 11 ला येऊन लँड करतो असं सांगण्यात आलं। निर्णय को पायलट घेत नसतो, मेन पायलट घेत असतो। को पायलट कम्युनिकेशन करत असतो। मग या मेन पायलटला 29 जे सोपं होतं ते सोडून 11 नंबरच का पाहिजे होता, हे मात्र त्या ठिकाणी अजूनपर्यंत कळालं नाही।